लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। पेठ येथे आत्मा योजनेअंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम उत्साहात संपन्न। 22 डिसेंबर रोजी दादासाहेब बिडकर महाविद्यालय पेठ येथे माननीय विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, प्रकल्प संचालक आत्मा राजेंद्र निकम, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, प्रकल्प उपसंचालक आत्मा वंदना शिंदे, कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आत्मा योजनेअंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम अंतर्गत आंबा मोहोर संरक्षण आणि व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कृषी विज्ञान केंद्र नाशिक येथील शास्त्रज्ञ डॉक्टर हेमराज राजपूत यांनी आंबा पिकावर येणाऱ्या कीड आणि रोग नियंत्रण आणि व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले। या प्रसंगी अविनाश खैरनार तालुका कृषी अधिकारी यांनी आंबा पीक मँगो नेट मध्ये नोंदणी, निर्यातक्षम आंबा उत्पादन, शेततळे या योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली। दादासाहेब बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.बी. टोचे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कृषी विभाग मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांत सहभाग घेऊन योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकऱ्यांना केले। तसेच मंडळ कृषी अधिकारी श्री बाळासाहेब शेलार यांनी मनरेगा अंतर्गत आंबा फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले। तोरणमाळ येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र चौधरी यांनी कृषी विभागाने गावोगावी कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना आंबा पिकाच्या कीड आणि रोग नियंत्रण विषयी मार्गदर्शन करावे अशी सूचना मांडली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक श्री रमेश चौधरी, आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक श्री दीपक वाघेरे यांनी केले आणि शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमास पेठ तालुक्यातील आंबा उत्पादक प्रगतशील शेतकरी मी हा पॅराग्राफ पुन्हा घेत आहे। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, आत्मा योजनेचे बीटीएम, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर आणि कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमास पेठ तालुक्यातील आंबा उत्पादक प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी, पेठ। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।